रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आणि पंचांनीही आपापली जागा निश्चित करून घ्यायची आहे. आपण पाहतात कालिका माता खारबा 40+ आयोजित श्री कालिका माता चषक 2022 चा हा धमाका मित्र पाहतोय. पण दोन ग्राउंड मध्ये ही खेळवण्यात येणारी स्पर्धा पाहायला मिळते. ग्राउंड क्रमांक 1 खारबा येते आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं गाव कालवार या गावातील ही क्रीडा नगरीमध्ये आपल्याला एक चांगली सुसज्ज पाहायला मिळते. तर फलंदाजीसाठी आमंत्रण केलेला संघ एजी स्पोर्ट निंबोली या संघाला पाहतोय. तर विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वरच्या गटामधून गावदेव वेले संघ क्वालिफाय झालेला आजच्या दिवसातून क्वालिफाय होण्यासाठी. आणि या ग्राउंडवरतील सर्व संघांना एक खुशखबर अशी आहे की इथनं जो क्वालिफाय होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. कारण लकी ड्रॉ मध्ये या ग्राउंडची चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजे डबल धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाला विनंती आहे. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय श्री वेताल कोपर वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली. ही लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. कालिका माता खारबा 40+ आयोजित श्री कालिका माता चषक 2022 चा हा धमाका मित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा ओम फोटोज च्या माध्यमातून पूर्ण विश्वामध्ये प्रसारित करण्यात आलेले आहे. प्रोप्रायटर अनिल केने यांच्या माध्यमातून. तर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून खेळाला सुरुवात करायची आहे. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये तैनात पाहायला मिळत आहेत. स्कोरलाईक अंपायर भाऊ पाटील सर आणि मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता सुनील मात्रे सर. तर पंचांना विनंती आहे की आपण टायमिंग सेट करायचे आणि दिलेल्या वेळेमध्ये 4 षटक संपून घ्यायचे आहेत. पहिला सामना आपण पाहिला तर पूर्णा वर्सेस टेमगरपाडा पाहायला मिळाला होता. 24 धावांचं लक्ष दिलं होतं आणि सहजरित्या टेमगरपाडा संघाने पूर्ण करताना पाहायला मिळालं. त्यानंतर वेले आणि चाविंद्र या संघांमध्ये लढत झाली. त्याही संघाचं टार्गेट 24 धावांचं वेले संघासमोर होतं आणि वेले संघाने ते सहजरित्या पूर्ण केलं. तिसरा सामना आपण पाहिला दुहेरी फेरीतील टेमगरपाडा आणि वेले या संघादरम्यान 30 धावांचं टार्गेट ठेवलं होतं टेमगरपाडा संघाने आणि वेले संघाने ते सहजरित्या पूर्ण केलं. इथं मात्र आपण पाहू शकता खालील गटातून पहिल्या फेरीचा सामना श्री वेताल कोपर वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली या संघादरम्यान पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय गुलवी आणि सीताराम गुलवी च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकता रमेश म्हात्रे स्ट्राईक लाईनचा गोलंदाज पाहतोय. पण टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस टॅप केलेला आहे चेंडूला. कव्हर पॉइंटच्या रिझन मधून ट्रॅव्हल्स होत आहे. दणदणीत खणखणीत विजय गुलवे यांच्या माध्यमातून येणारा हा पहिला चौकार. आजभर आपण जर पाहिले तर वरील 4 संघ रनांसाठी झगडत होते, झुजत होते. इथं मात्र निंबोली संघाने आपले आक्रमक रूप धारण करत असताना पाहायला मिळते. विजय गुलवे यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक खणखणीत येतोय चौकार. डावाला सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. अबाधित ठेवावा लागेल हा स्कोर कार्ड. कारण आपण पाहतोय की आजच्या दिवसाचा विचार जर केला तर 30+ धावसंख्या अजून पाहायला मिळाली नाहीये 3 सामन्यांमध्ये. इथं मात्र सुरुवात चांगली पाहायला मिळते आणि अबाधित ठेवावे लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डच्या वरतून मारण्याचा चांगला प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय विजय गुलवे यांच्या माध्यमातून. सकाळी वातावरण थोडंसं ढगाळ पाहायला मिळत होतं, परंतु आता कुठेतरी
एक गरमी आणि उष्णता पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. रमेश मात्र टर्न होत आहे. दुसऱ्या चेंडूलाही टॅप केलेला. या वेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. सी मार्शे बाहेर. दणदणीत अजून एक चौकार. बॅक टू बॅक दुसरं चौकार पाहायला मिळतं. कुठल्या प्रकारची हॅट्रिक इथं आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. पाहूया चौकारांची पहिली हॅट्रिक विजय गुलवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते का. कारण आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर चौकारांची, षटकारांची किंवा विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. या वेळेस पाहायला गेलं तर आपण पाहतोय चेंडू मात्र कुठे ट्रॅव्हल झाला. एक्झिट पाहायला मिळतंय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि डावेष्टी सोडून जाणार व्हाईटचा इशारा आहे. नऊ धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेस चेंडूला खाली ठेवला जातोय. बॅकफुट वर राहून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन वरती पोहोचताना दिसले नाहीये आणि चांगली हाताळणी या चेंडूची आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव राहतोय चेंडू. धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 चौकार लागल्यानंतर एक वाईटची हाताळणी नाही तर मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. तर पाहूया पुढील चेंडू वरती काय घडते, काय बिघडते. गोलंदाज टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस कणखर फटका. चेंडू मात्र जातोय सीमार्शे बाहेर. मोठा फटका, षटकार. सकाळपासून खेळपट्टी शांत होती. इथं मात्र ती वादलापूर्वीची शांतता असावी असं दाखवून देतोय एजी स्पोर्ट निंबोली संघाचे फलंदाज अर्थात विजय गुलवी यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर येतोय हा षटकार. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ चालू. वेताल कोपर वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस स्लोअरचा मारा दिशा दिली. पॉइंटच्या रिजन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होते. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी अजून एक चौकार. 19 धावा. एजी स्पोर्ट निंबोली संघाची फलंदाजी अफलातून पाहायला मिळते. खास करून विजय गुलवे यांच्या माध्यमातून. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावा तब्बल धावपालकावरती पाहायला मिळतात. पूर्णपणे रमेश म्हात्रे यास चाप करून ठेवलेला आहे. विवश केलेला आहे. दबावामध्ये ढकलून दिलेला आहे. पाहूया अंतिम चेंडूवरती काय घडते. अजून एक स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. इथं मात्र आपण पाहू शकता एक धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतंय आणि इथं मात्र पाहू शकता पंच आमच्याकडे बोलतायत सुनील म्हात्रे वाईटची खून केली जाते. अवंतरच्या स्वरूपाने एक आणि एक पलून काढलेले अशा रीतीने आपण पाहू शकता 1+1 2 धावा येत आहेत. 21 धावा तब्बल धावफलकावरती लागताना दिसतात. षटक क्रमांक पहिलं. यावेळेस आपण पाहू शकता सीताराम गुलवे सुद्धा थांबत नाहीत आणि आपले आक्रमक रूप इथेही दाखवतोय. येतोय या चेंडूवरती चौकार आणि धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 25 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जिथे 4 षटकांमध्ये 23-24 धावा बनत होत्या तिथं मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 25 धावा वसूल करतोय एजी स्पोर्ट निंबोली संघ. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात. आक्रमक हे बचावाचं साधन आहे हे सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी सीताराम गुलवे आणि विजय गुलवे यांच्या माध्यमातून तब्बल 25 धावा कुठून काढलेल्या आहेत. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरील मला तरी वाटतं आजच्या दिवसातून हाय स्कोरचा मॅच हा मात्र पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये.
कारण आपण जर पाहिलं तर मागची मॅच पाहायला मिळाली तर आपल्याला 30 रनांचं टार्गेट म्हणजेच 29 धावांची हायस्ट स्कोरिंग पाहायला मिळाली होती. इथं मात्र पाहू शकता आपण पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा कुठून काढलेल्या आहेत. निश्चितच नवीन गोलंदाज अनिल मात्रे येतोय. एका सहकाराने आपल्या थोडीशी चुकी करायला पाहायला मिळते. जास्त धावा खर्च केलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की आपल्या सहकार्याने जर एखादी चुकी केली त्याच्यावर ते पांघरून टाकण्याचं काम मात्र करावं लागतंय. इथे मात्र गोलंदाज अनिल मात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहण्यासारखं राहील की जे आक्रमक रूप धारण केलेलं आहे विजय गुलवे याने तो मात्र कायम ठेवतं का हे पाहण्यासारखं राहील. कारण सातत्य ज्याच्याकडे असेल त्याचा नावाचा निश्चित बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. तर ते सातत्य या ओव्हर मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील. कारण ह्या षटकामध्ये फिल्डिंग प्लेस पूर्णपणे विखुरलेले आहे, फैलावलेले आहे. अशा वेळेस कशा प्रकारे फटकेबाजी होते पाहण्यासारखं राहील. इथं मात्र पाहू शकता पहिल्या चेंडूवरती अफलातून चेंडू हाताला जातोय आणि विजय गुलवे यांचं फर्निचर मात्र बिघडून टाकतोय. बादून तंबूच्या आसराला येत असताना पाहायला मिळत आहे. परंतु आपल्यावरती जी जिम्मेदारी ठोठावली होती ती मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळाली. चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा केलेली आहे त्यांच्या माध्यमातून. वैयक्तिक 18 धावांची खेळी निश्चित केली आणि कमी षटकांचे सामने असतात त्यावेळेस 15हून अधिक धावसंख्या जर एखादा खेळाडू करतोय तर निश्चितच आपण पाहतोय ती खूप चांगल्या पद्धतीची खेळी असते. नवीन फलंदाज पिंच हिटर सुनील गुलवी पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय. निश्चितच नवीन फलंदाज एजी स्पोर्ट निंबोली संघाचा स्फोटक फलंदाज पिंच हिटर सुनील गुलवी पाहूया कशा प्रकारे खेळ करेल. एक चांगला बॅटल आहे त्याच्याकडे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. क्षमतेवर कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये परंतु इथे सिद्ध करावी लागेल. आपली नैसर्गिक खेळी मात्र प्रेक्षकांना दाखवावी लागेल. आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे एजी स्पोर्ट निंबोली संघ. यावेळेस सन्मान दिलेला आहे. पहा किती चांगल्या पद्धतीचा गोलंदाज, उच्च कोटीचा गोलंदाज आहे की फलंदाजाला सन्मान द्यावा लागतो. पहिल्या चेंडूवरती एक चांगला गडी बाद केला विजय यास ज्याने रनांची लाईन लूट चालू ठेवली होती. अशा फलंदाजाला मात्र बोल्डच्या स्वरूपामध्ये बाद केलं आणि इथं मात्र आपण पाहू शकता सुनील यासही सन्मान देण्यास भाग पाडलं. एक आगली वेगळी शैली त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेत आहे, उडवलेला आहे आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. वाट कॅच खूप चांगल्या पद्धतीचं झेल कनेक्ट केलेला आहे. निश्चित निश्चित किशोर पाटील यांनी झेल घेतली. त्यांना सुद्धा ही अवाकाबहार आनंद झाला कारण ही झेल घेणं थोडस कठीण होतं आणि सर्वचे सर्व क्षेत्ररक्षण करणारे फिल्डर जे आहेत ते सुद्धा अवाक झाले की झेल पकडलं. राम गुलवी जातोय. यावेळेस पाहू शकता गोडाऊनच्या वरती जातोय चेंडू सीमारशे बार षटकार. एक
चांगली सुरुवात पहिल्या चेंडू पासून करत असताना पाहायला मिळते. नावा रूपाला ज्या गणला जातोय त्या पद्धतीची फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत षटकार वसूल करतोय. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली होती. 2 गडी बाद केले होते परंतु इथं मात्र पाहू शकता या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असं आला नाही. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहूया. रनआउटची संधी इथं मात्र फलंदाज सेफली पोहोचलेला पाहायला मिळतं. लेगबॅटच्या स्वरूपाने ही धाव 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्र म्हणेने धोकादायक रन दुसरी घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु दुर्दैवाने दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला पाहायला मिळत आहेत. कारण कित्येकदा पाहायला मिळतंय सुनील गुलवे यांची रनिंग बिटवीन द विकेट कमजोर पाहायला मिळते परंतु इथं मात्र दमखम दाखवला आणि चांगल्या पद्धतीची रनिंग पाहायला मिळाली. अनिल टर्न होतोय. यावेळेस सन्मान दिला. एका धावेसाठी चेंडूला खेळून काढलं. एका धावेने धावसंख्या स्कोअर कार्ड वरती आपण पाहू शकता 35 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केले होते. इथं मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. तर पाहूया 2 ओव्हरमध्ये किती धावा जमा करेल याकडे लक्ष सर्व प्रेक्षकांचं खास करून एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या पाठराख्यांचं असेल. कारण एक या मैदानावरती हाय स्कोअर धावा करण्यासाठी जो रेकॉर्ड बनवण्यासाठी एक नामी संधी चालून आलेली आहे आणि मैदानामध्ये 2 फलंदाज चांगल्या कोटीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय राम गुलवी तर स्ट्राईकला पाहतोय सुनील गुलवी. तर दोघांमधील ही तालमेल कितपत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते हे पाहण्यासारखं राहील. ऑन साइडला चेंडू होते. एक धाव कंप्लीट करते. एकापेक्षा अधिक काय नाही मिळू शकत. पाहू शकता एकच धाव. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे आणि चांगला फटका म्हणजे एकंदरीत या चेंडूवरती क्रिकेटचं सौंदर्य झलकणारा पाहायला मिळालं. निश्चितच या ठिकाणी शुभ आगमन होते योगेश यांचं. कालिका माता कालवार संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर वेलकम. इथं मात्र आपण पाहू शकता आपल्याच फाळतूर मध्ये काही चुकी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा सज्ज होतं. तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती संदीप सरसावतोय. गोलंदाजी मार्क वरती या वेळेस लेग साइड क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र डावेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलताना व्हाईटचा इशारा केला जातोय. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला येतोय. लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एकच धाव मिळते.
इथं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुनील गुलवी यांना पाहायला मिळते, कारण या मॅच मध्ये सर्वात लांब पल्ल्याचा जो फटका आपण मागच्या वेळेस मागच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला होता. विजय गुलवे यांनी एक षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅट मध्ये पाहायला मिळालं होतं. सीताराम गुलवे यांच्या माध्यमातून एक चौकार आणि सुनील गुलवे यांच्या माध्यमातून एक षटकार. पाहूया पुढील चेंडूवरती काय घडतंय. स्लोअरचा मारा आणि चेंडू मात्र आपण पाहू शकता उजवेष्टी सोडून जातोय. अजून एक वाईटचा इशारा केला जातोय. व्हेरिएशन निश्चित पाहायला मिळते, परंतु गतीवरती नियंत्रण पाहायला मिळत नाही. परिणामस्वरूप वारंवार खराब चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू वाईटच्या स्वरूपाने हाताळताना आतापर्यंत आपण पाहतोय. फुलटॉस डिलिव्हरी, वाड शॉट, चेंडू जातोय कुठेतरी लांब जाऊन पडतोय षटकारासाठी. निश्चित कधीपासून स्कोर कार्ड थांबलं होतं, शांत होतं. इथं मात्र एक खराब हाताळणी फुलटॉस डिलिव्हरी दिली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला सुनील गुलवे यांनी. भिडकावून दिलं मिडगुटच्या डोक्यावरून खूप लांब पल्ल्याचा षटकार. हा षटकार नाही तर एक अठ्ठा म्हणावा लागेल, एवढा मोठा लांब फटका मारलेला आहे. पाहूया पुढील चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी, इथेही पाहू शकता आपण स्पेलेकच्या डोक्यावरून चेंडू जातोय सी मार्शे बाहेर, हवेशी वार्ता करत सी मार्शे बाहेर, षटकार. निश्चित बॅक टू बॅक 2 मोठे फटके षटकार पाहायला मिळत आहेत आणि जो चेंडू मारला तो चेंडू हरवला जातोय. धावसंख्या नजर टाकलेली धावसंख्या 51, 51 धावा 50 क्रॉस केलेली आहे आणि या मैदानावर आजच्या दिवसामधून हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावांचं फक्त आपण स्कोरिंग हाय स्कोर पाहायला मिळालं होतं. इथं मात्र 51 धावा तब्बल तिसऱ्या षटकामध्ये कुठून काढलेले एजी स्पोर्ट निंबोली संघाने. यावेळेस चेंडूला दिशा दिली, थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. हाही चेंडू जाईल सी मार्शे बाहेर. अजून एक प्रयत्न रॉंग अँड थ्रो पाहायला मिळाला आपल्याला आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 66 धावा लागत आहेत. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 10 धावा खर्च. ओम साहेब पिशे संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी.
चला सरवली संघाचा संघनायक आणि पिसे संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. तर आपण पाहतोय भलं मोठं आव्हान उभं केलेलं पाहायला मिळतंय. 67 धावांचं ते पाण्यासारखं राहील, कशा प्रकारे पूर्ण होईल. सरवली संघाचा संघनायक आपण या. तर सरवली वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा ही मॅच होणार आहे. तर सरवली संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा नाणेफेकीसाठी. प्रतिस्पर्धी संघ इथं उपस्थित आहे, तर आपण वेळेचं भान ठेवून यायचं नाणेफेकीसाठी. तर आपण पाहतात कालिका माता खारबा 40+ आयोजित श्री कालिका माता चषक 2022 चा महासंग्राम. आणि या इव्हेंट मधील ही एक बिग मॅच पाहायला मिळाली की धुव्वाधार फलंदाजी एजी स्पोर्ट निंबोली संघाची पाहायला मिळाली. 67 धावांचं आव्हान श्री वेताल कोपर संघासमोर. पहिल्या चेंडूला दिशा दिलेली आहे, थोडस मिसफील पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, और थ्रोचा प्रयत्न, परंतु एकच धाव. आज सकाळपासून जर विचार केला तर खूप धावा कमी बनत होत्या. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 23 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 23 धावा. त्यानंतर तिसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये 29 धावा होत्या. परंतु चौथ्या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये मात्र 66 धावांचं डोंगर उभारलं. याला एकच कारण की दोन फलंदाजांनी आपली आतिषबाजी करताना पाहायला मिळाले. एका बाजूला सुनील गुलवी तर दुसऱ्या बाजूला चांगली दमदार असरदार सुरुवात विजय गुलवी यांनी करून दिली. 36 धावा नॉट आउट पाहायला मिळाल्या. आणि या खेळाडूची खेळी मला खूप आवडते, कारण प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीची खेळी करतोय आणि माझा आवडता खेळाडू आहे. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एका दुकाने काम बनणार नाही, भलं मोठं आव्हान आहे. तर याचं पाठलाग करत असताना आपण पाहूया किती धावा जमा करेल. आव्हान थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये, शक्य करावा लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मला प्रयत्न करावा लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. ही स्पर्धा आपण दोन ग्राउंड वरती पाहतोय. ग्राउंड क्रमांक 1 खारबाव येथे आणि ग्राउंड क्रमांक 2 निसर्गाच्या कुशीत वसलेलं कालवार गाव आणि त्या गावातील ही नगरी आपण पाहतोय. या वेळेत वाड शॉट खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला, चेंडूला मात्र भिडकावून दिला. मिडविकेटच्या रिझन मध्ये सीमारचे बाहेर षटकार. आक्रमक रूप धारण करतोय अनिल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये फटके लागत होते त्याच पद्धतीने अंदाज आपला दाखवतोय अनिल.
यावेळेस आपण पाहू शकता पॉइंटच्या रिझल्ट मध्ये टोलून काढण्याचा प्रयत्न उचली दिली, परिणामस्वरूप निर्धाव होतोय चेंडू. या स्पर्धेसाठी खास अतोनात मेहनत करणारे सन्माननीय धनराज वतारी आमच्या समवेत आहेत. खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत. या सरवली संघाचं इथं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. यावेळेस चेंडूला ऑन साइडला ढकलून काढलेलं पाहायला मिळतंय. मिडगडच्या रिझल्ट मध्ये राम गुलबी आहे. चांगलं फेकी आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावरती अपघात होतय. पाहूया काय घडतंय. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. निश्चित इथं मात्र आम्हा सर्वांची जेवणाची व्यवस्था धनराज वतारी यांनी केलेली आहे. खूप खूप धन्यवाद धनराज वतारी. या वेळेस बॅटची कडा चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. 13 धाबा लागतायत धापलकावरती. 67 धाबांचं लक्ष आहे. परंतु आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी पाहायला मिळते. फलंदाज अनिल यांच्या माध्यमातून एक षटकार आणि चौकारांची अतिशबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यावेळेस मोठा आव्हान असतं त्यावेळेस कित्येक मोठे संघ गारद होत आहेत. परंतु इथं मात्र लढवया वृत्ती दाखवत आहे फलंदाज अनिल. या वेळेस चेंडू आपण पाहू शकता शॉर्ट फायलिंगच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल्स होते. एक धाव मिळते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. आपण पाहतात कालिका माता खारबा 40+ आयोजित श्री कालिका माता चषक 2022 चा महासंग्राम ही स्पर्धा मित्र हो 2 ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेळे अभावी आणि इथं मात्र मैदानामध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री वेताल कोपर वर्सेस एजी स्पोर्ट निंबावली. इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खाली ठेवला जातोय आणि या वेळेस निर्धावची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर फक्त 14 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 राम गुलवी यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. या वेळेस आपण पाहतोय चेंडू कुठे एक्झॅक्ट ट्रॅव्हल होतं पाहण्यासारखं. यास डावेसची सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईटचा इशारा केला जातोय.
एका धाब्याने 15 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचताना दिसते. मोठे फटके खेळावे लागतील. हवाई सपाचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. मोठं आव्हान आहे. यावेळेस पाहायला मिळतोय चेंडू मात्र सीमारेषे बाहेर येतोय. तोलून मापून मारलेला हा षटकार. अशी जर फटकेबाजी झाली तर निश्चितच काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल आणि जमलेल्या प्रेक्षकांचं निदान मनोरंजन तरी होताना दिसेल. 6 धावेने धावसंख्या 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. आपण पाहिले तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा जमा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला 10 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र आपण पाहू शकता या ओव्हर मध्ये बऱ्यापैकी चांगल्या धावा जमा होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही या ओव्हर मधील काही चेंडू शेष आहेत. इथनं मात्र अजून एखादा मोठा फटका आला तर फ्रेम मध्ये दिसू शकेल. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न उचली दिली तर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज राम गुलवी. कारण पाहिलं की मागच्या चेंडूवरती स्लोअरचा मारा करताना पाहायला मिळेल तर अचूक लेंथ ओळखून फटका खेचला होता. इथं मात्र थोडस गती देतोय आणि गतीला बीट होताना पाहायला मिळतंय अनिल शेखर. यावेळेस अजून एक दमदार असरदार फटका येतोय षटकार. या षटकारच्या सहाय्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 27 धावा ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. इथं मात्र विजयाचं जे समीकरण पाहायला मिळतंय. अजूनही मॅच वरची पकड सोडायला माग येत नाहीयेत श्री वेताल कोपर संघाचे फलंदाज अनिल आणि शेखर. अनिल आपण पाहतोय एक षटकार चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय तर शेखर 12 धावांवरती खेळतोय. 2 मोठे फटके षटकाराच्या सहाय्याने. एक चांगली फाईट देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एवढं मोठं आव्हान असताना कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता नैसर्गिक खेळ ही पाहायला मिळते. 2 फलंदाजांमध्ये पाणी घेऊन जात आहे पण थोडासा स्पीडअप जायचा लवकर जायचं आहे. चला सरवली संघाचा संघनायक आणि अष्टविनायक ठाकूरवाड संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या. कारण हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. प्लीज सरवली संघाचा संघनायक आपण यायचा आहे. यावेळेस अतिशय खनखर देखना फटका. चेंडू जात सीमारेषे पार. दणदणीत षटकार. अशा आकांक्षा अजून सोडलेल्या नाहीत. मॅच मध्ये फाईट संघर्ष मात्र पाहायला मिळतोय श्री वेताल कोपर संघाच्या माध्यमातून. निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतोय. इथेही षटकार सजवला जातोय. तर पाहूया आता इथं मात्र कशा प्रकारे खेळ होतोय. विजय यांचा चांगला स्वागत करताना पाहायला मिळतोय. शेखर आतापर्यंत 3 षटकार खिचून काढलेले आहेत. पाहूया ही षटकारांची हॅट्रिक इथं मात्र पाहायला मिळते का. बॅक टू बॅक 2 षटकार शेखरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक वरती आहे. कुठल्या प्रकारची हॅट्रिक आतापर्यंत झाली नाहीये. यावेळेस इथं मात्र चेंडू डाबेस्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून.
विजय गुलवी टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती पाहूया. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती, चेंडूला ऑन साइड ला खेळून काढलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा आला नाहीये. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. 37 धावांचं लक्ष्य पाठलाग करत असताना आपल्याला या धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. येणारे चेंडू इथं मात्र पाहायला मिळत आहेत 8 आणि विजयाचं जे समीकरण आहे 30 धावांचं. या दोन चेंडूवरती मोठे फटके आले तर निश्चित काय परिणाम वेगळा पाहायला मिळेल. आणि आता ज्या मजबूत स्थितीमध्ये पहिल्यापासून पाहायला मिळतो एजे स्पोर्ट निंबोली संघ, तो मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु वाखाणण्याजोगे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फाईट देताना श्री वेताल कोपर. या वेळेस मात्र शरीराचा भेद घेतोय. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु घेतली नाही. कारण एका दुहेरी धावसंख्येने काय फरक पडणार नाही, मोठे फटके बिगिट खेळावे लागतील. परंतु जशा धावा येतील तशा जमा करणं गरजेचं आहे. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. फुलटॉस आणि इथं मात्र पुरेपूर फायदा उचलतोय आणि लांब कुठेतरी जाऊन पडतोय. हा चेंडू होतोय षटकार. निश्चितच आपण पाहतोय येणारे 6 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते म्हणजे 24 धावांचं. सामन्यामध्ये जान फुकलेली आहे या काही फटक्यांमध्ये. खास करून शेखर मात्र खूप आक्रमक पाहायला मिळाला. 4 षटकार तब्बल त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि एकाकी झुंज पाहायला मिळते. आणि त्यांना साथ देत आहेत अनिल. जेव्हा जेव्हा स्ट्राइक रोटेट करण्याचा विषय तो स्ट्राइक रोटेट करून शेखर यास दिली जाते आणि शेखर मात्र त्या संधीचं सोनं करतय. 24 धावांची गरज आहे. इथं मात्र जर स्ट्राइक शेखरकडे जर आली तर निश्चितच परिणाम काहीतरी चांगला पाहायला मिळेल. सरवली संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. यावेळेस आपण पाहू शकता चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये करत असताना पाहायला मिळते. इथं मात्र अनिल आपले हात खोलतोय, आक्रमक रूप धारण करतोय. 5 चेंडू 20 धावांची गरज, 67 धावांचं लक्ष्य होतं. परंतु इथं मात्र आपण पाहिलं तर फाईट देत असताना अंतिम ओव्हर मध्ये चांगली सुरुवात करतोय फलंदाज अनिल, चौकार वसूल करतोय. येणारे चेंडू इथं मात्र आपण पाहू शकता 5 आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 20 धावांचं. निश्चितच येणारे चेंडू 5 आणि विजयाचं समीकरण 20 धावांचं.
या वेळेस अजून एक पाहू शकता, एक दमखम दाखवत असताना येतोय षटकार. मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज होताना पाहायला मिळतंय. इथं मात्र येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण मात्र 14 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. सामना होता कुठे ने सामना आला कुठे. सहज घेतलं होतं एका प्रकारे. असं वाटत होतं की एजी स्पोर्ट निंबोली संघ विजय संपादन करेल, परंतु वाघाची दहाड आणि फोडते पहाडने येतोय ते मात्र षटकार. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. रंगत खूप वाढलेली पाहायला मिळतंय. टेन्शन मध्ये पाहतोय सुनील कुलवी, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. इथं मात्र पाहू शकता या वेळेस स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. पाहूया काय घडतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एकच धाव, एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 54 धावा. सरवली संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या वेळेस खराब खराब गोलंदाजी, वाईटचा इशारा येतोय. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या वेळेस मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. सुटकेचा निश्वास सोडला असेल इथं मात्र आपण पाहू शकता, कारण येणारे चेंडू 2 विजयाचं समीकरण जे आहे ते 12 धावांचं, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूवरती बिग हिट सीमारच्या बाहेर घालवावा लागतील षटकाराच्या स्वरूपाने. जर मॅच वरती विजय संपादन करायचा असेल तर एवढं मोठं टार्गेट असून सुद्धा मात्र सामना अंतिम चेंडूमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेस फटका तर सजवलेला आहे. पाहूया काय घडतंय. आणि चेंडू मात्र पाहू शकता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारच्या बाहेर चौकार. एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा जर षटकार आला असता तर निश्चित काय चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. काय घडेल सांगू शकत नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये धामणगाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 39 धावा टबल कुठून काढल्या होत्या. इथं मात्र शेवटचा एक चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या वेळेस आपण पाहू शकता कार्पेटच्या साने चेंडू सीमारच्या बाहेर जातोय चौकार. 67 धावांचं लक्ष होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला मी तर त्या